Good morning, friends. Namaskar. Welcome you to my YouTube channel, Learn with Gajan. So, friends, in this video, we are going to learn about the new figures of speech, and they are apostrophe, tautology, onomatopoeia, inversion, antithesis. This figure of speech, friends, you find very useful in your study. So, without wasting time, let's learn about these figures of speech. सो फ्रेंड्स, सर्वप्रथम आपण इथे या फिगर ऑफ स्पीच विषयीची माहिती बघणार. बघा मित्रांनो, याच्यामध्ये अँटी आणि थेसिस असे दोन वर्ड आलेले आहे. अँटी मीन्स अपोजिट अँड थेसिस मीन्स आयडियाज. अपोजिट आयडियाज. when two opposite ideas are used in the same sentence, then it is a figure of speech known as antithesis. या फिगर ऑफ स्पीचमध्ये मित्रांनो दोन अपोजिट आयडियाज एकाच सेंटेन्समध्ये वापरली जातात आणि अशा प्रकारे दोन अपोजिट आयडियाज एकाच सेंटेन्समध्ये येत असेल तर त्याला आपण म्हणतो अँटीथेसिस. इथे काही एक्झाम्पल बघूया, याच्यावरून ही आयडिया क्लिअर होईल. बघ, इफ यू हॅव द विल टू लिव्ह अँड करेज टू डाय. या लाईन्समध्ये बघा, इथे लिव्ह आणि डाय ह्या दोन अपोजिट आयडियाज आलेल्या आहे किंवा दोन अपोजिट वर्ड आलेले आहे. एकाच लाईनमध्ये दोन अपोजिट वर्ड म्हणजेच दोन अपोजिट आयडियाज जर येत असेल तर त्याला तुम्ही नाव द्यायचं आहे अँटीथेसिस. आणि एक्सप्लेन करताना मित्रांनो असं लिहा, धिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ अँटीथेसिस. हिअर टू अपोजिट आयडियाज लिव्ह अँड डाय आर युज्ड. म्हणजे इथे तुम्हाला जे अपोजिट वर्ड असतील ते इथे टाकायचे आहे. जसं आपण इथे लिव्ह आणि डाय इथे टाकलं, बाकी लाईन्स तीच वापरायची. हिअर टू अपोजिट आयडियाज लिव्ह अँड डाय आर युज्ड. सेकंड एक्झाम्पल बघूया, यंग अँड ओल्ड. बघा, हे सुद्धा अँटीथेसिसचं उदाहरण होईल, कारण याच्यामध्ये बघा two opposite words young and old are used in the same line. So this is also an example of antithesis. Explain करताना तुम्ही लिहिणार, this is an example of antithesis. Here two opposite ideas young and old are used. Okay, next example, if you do not get lowered in your own eyes while you raise yourself in those of others. या दोन लाईन्समध्ये बघा, लॉवर्ड आणि रेस अशा दोन अपोजिट आयडियाज आलेल्या आहे. डू नॉट गेट लॉवर्ड अँड यू रेस मीन्स लॉवर्ड अँड रेस आर अपोजिट आयडियाज. सो दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ अँटीथेसिस. नेक्स्ट एक्झाम्पल, इट्स नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू. यू सी आय एम ब्लाइंड. याच्यामध्ये बघा तुम्हाला सी आणि ब्लाइंड असे दोन अपोजिट वर्ड्स म्हणजेच दोन अपोजिट आयडियाज आलेले आहे आणि म्हणून हे सुद्धा अँटीथेसिसचं एक्झाम्पल होईल. एक्सप्लेन करताना तुम्ही लिहू शकता, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अँटीथेसिस. हिअर टू अपोजिट आयडियाज सी अँड ब्लाइंड आर युज्ड. नेक्स्ट एक्झाम्पल, ऑल डॉन पास लिव्हिंग देम इन द डार्क. बघा, इथे डॉन मीन्स मॉर्निंग सिम्बॉलाइज आणि डार्क आलेला आहे. बिगिनिंग ऑफ मॉर्निंग डॉन आणि इकडे डार्क, म्हणजे इथे पण डॉन आणि डार्क अशा दोन अपोजिट आयडिया आहेत आणि म्हणून हे सुद्धा अँटीथेसिसचं एक्झाम्पल होईल. नेक्स्ट, फ्रॉम सिटी टू माय विलेज. याच्यामध्ये बघा, सिटी आणि विलेज टू अपोजिट आयडियाज आर यूज. सो दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ अँटीथेसिस. नेक्स्ट, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. या सेंटेन्समध्ये बघा, एकीकडे लाईट आलेला आहे आणि एकीकडे डार्क आलेला आहे, म्हणजेच इथे पण टू अपोजिट आयडियाज आलेले आहेत, म्हणून हे सुद्धा अँटीथेसिसचं एक्झाम्पल होईल. याला एक्सप्लेन करताना तुम्ही लिहू शकता, दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ अँटीथेसिस बिकॉज हिअर टू अपोजिट वर्ड लाईट अँड डार्क आर युज्ड इन द सेम लाईन. एक पुन्हा एक्झाम्पल आपण पाहू शकतो, मॅन प्रपोजेस गॉड डिस्पजेस. प्रपोजेस आणि डिस्पजेस ह्या दोन अपोजिट आयडियाज याच्यामध्ये वापरलेल्या आहे.
आणि हे सुद्धा अँटिथेसिसचं एक्झाम्पल. सो इन शॉर्ट फ्रेंड्स, अँटिथेसिस इन दिस फिगर ऑफ स्पीच, टू अपोजिट आयडियाज आर वर्ड्स आर युज्ड. जिथे दोन अपोजिट आयडियाज म्हणजेच वर्ड्स वापरले जातात त्याला तुम्ही फिगर ऑफ स्पीच नाव द्यायचं आहे अँटिथेसिस. हां, यानंतर आपण बघणार आहोत नवीन फिगर ऑफ स्पीच ज्याचं नाव आहे ॲपॉस्ट्रॉफी. An apostrophe is a direct address to the dead, to the absent object or idea. मित्रांनो, अपॉस्ट्रॉफीमध्ये काय ते डायरेक्टली ॲड्रेस केलेलं असते. एखादे ॲबसेंट ऑब्जेक्ट असेल जो तिथे नसेल किंवा एखादा डेड पर्सन किंवा ऑब्जेक्ट असेल, मृत व्यक्ती, मृत वस्तू, अनुपस्थित वस्तू यांना डायरेक्टली ॲड्रेस केलेलं असेल तर त्याला आपण म्हणतो ॲपॉस्ट्रॉफी. एक्झाम्पल बघूया. ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय वाईन. बघा, याच्यामध्ये ओ गॉडला डायरेक्टली ॲड्रेस केलेला आहे, हु इज ॲबसेंट, जो तिथे प्रेझेंट नाही आहे, तरी पण गॉडला डायरेक्टली ॲड्रेस केलेला आहे ओ गॉड, आणि म्हणून हे एक्झाम्पल ॲपॉस्ट्रॉफीचं आहे. एक्सप्लेन करताना तुम्ही लिहिणार दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲपॉस्ट्रॉफी. हिअर गॉड इज डायरेक्टली ॲड्रेस्ड हु इज नॉट प्रेझेंट. नाही का, म्हणजे हा वर्ड इथं चेंज करत जायचा आहे, बाकी तुम्हाला सेम लिहायचं आहे. गॉड इज डायरेक्टली ॲड्रेस हू इज नॉट प्रेझेंट देअर. ॲपॉस्ट्रॉफी. एक्झाम्पल बघूया. मिल्टन दाऊ शुडस्ट बी लिव्हिंग ॲट दिस आवर. पहा, हिअर मिल्टन इज डायरेक्टली ॲड्रेस्ड हू इज अ डेड पर्सन. सो दिस इज ऑल्सो ॲन एक्झाम्पल ऑफ ॲपॉस्ट्रॉफी. नेक्स्ट, ओ लिबर्टी व्हॉट क्राईम्स हॅव बीन कमिटेड इन दाय नेम. बघा, इथं ॲबस्ट्रॅक्ट आयडिया झालेली आहे लिबर्टी. अमूर्त अशी कल्पना आहे लिबर्टी, किंवा ज्याला आपण का म्हणू ॲबसेंट ऑब्जेक्ट नाही, ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज. याला डायरेक्टली सांगितलेलं ओ स्वातंत्र्याला उद्देशून म्हटलेलं आहे, आणि म्हणून हे सुद्धा ॲपॉस्ट्रॉफीचं उदाहरण होते. एक्सप्लेन करताना तुम्ही लिहू शकता दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲपॉस्ट्रॉफी. हिअर लिबर्टी इज डायरेक्टली ॲड्रेस हू इज नॉट प्रेझेंट देअर, आर वेअर लिबर्टी इज डायरेक्टली ॲड्रेस असं म्हणू शकता. नेक्स्ट, ओ मून गिव्ह मी युअर मूनलाईट. बघा, इथे मूनला डायरेक्टली ॲड्रेस केलेला आहे. सो दिस इज ऑल्सो ॲन एक्झाम्पल ऑफ ॲपॉस्ट्रॉफी. एक्सप्लेन करताना तुम्ही लिहू शकता हिअर मून इज डायरेक्टली ॲड्रेस. अगेन, बट ओ हार्ट हार्ट हार्ट. याच्यामध्ये बघा हार्टला ॲड्रेस केलेला आहे, नाही का. सो दिस कॅन ऑल्सो बी ॲन एक्झाम्पल ऑफ ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफीचं उदाहरण होईल, कारण याच्यामध्ये हार्टला डायरेक्टली ॲड्रेस केलेलं आहे. एक्सप्लेन आपण करू शकतो दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲपॉस्ट्रॉफी. हिअर हार्ट इज डायरेक्टली ॲड्रेस. मित्रांनो, अशा प्रकारे हा ॲपॉस्ट्रॉफीचा फिगर ऑफ स्पीच. यानंतर आपण बघूया ऑनोमॅटोपोई. हा एक नवीन फिगर ऑफ स्पीच, तसा जुनाच आहे, पण आपल्या पाहण्यामध्ये म्हणजे पुष्कळचे उदाहरणं याचे एक नवीन नाव असं वाटते. बघा, हे ऑनोमॅटोपोई काय आहे. पोएट मेक्स यूज ऑफ साऊंड वर्ड्स इन सेम लाईन ऑफ द पोएम सच ॲज बँग, स्विश, बीप, रोअर, ट्विट. देन द फिगर ऑफ स्पीच इज नोन ॲज ऑनोमॅटोपोई. मित्रांनो, हे ऑनोमॅटोपोई जे आहे हे एक ध्वनीत्मक अशा प्रकारचं अलंकार आहे, ज्याच्यामध्ये ध्वनीचा वापर केलेला असतो. पोएट जो आहे साऊंड वर्डचा वापर करतात, म्हणजे ध्वनी दर्शवणाऱ्या शब्दांचा वापर जर कवीनं केलेला असेल तर त्याला आपण ऑनोमॅटोपोई अशा प्रकारे फिगर ऑफ स्पीच म्हणून ओळखतो. जसं बँग सारखा आहे, स्विश सारखा साऊंड वर्ड आहे, बीप सारखा साऊंड वर्ड आहे, रोअर आहे, ट्वीट आहे. असे जे ध्वनी दर्शवणारे जे काही शब्द आहेत ते जर लाईन्समध्ये येत असतील तर त्याला आपण म्हणायचं ऑनोमॅटोपोई. एक्झाम्पल बघूया. दे विस्पर लाईक ड्रिझल्स. बघा, याच्यामध्ये विस्पर इज अ साऊंड वर्ड. सो दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ऑनोमॅटोपोई. एक्सप्लेन कसं करणार. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ऑनोमॅटोपोई सिन्स विस्पर इज ए साऊंड वर्ड. ओके, विस्पर हा साऊंड वर्ड आहे आणि म्हणून हे कशाचं एक्झाम्पल आहे, ऑनोमॅटोपोई. नेक्स्ट एक्झाम्पल, द ओनली अदर साऊंड्स द स्वीप. बघा, याच्यामध्ये द ओनली अदर साऊंड्स द स्वीप. द स्वीप इज अ साऊंड वर्ड. सो दिस इज ऑल्सो ॲन एक्झाम्पल ऑफ ऑनोमॅटोपोई. नेक्स्ट, चर्पिंग मैनास थ्रू दॅट साईट. याच्यामध्ये बघा चर्पिंग हा साऊंड वर्ड आहे आणि म्हणून हे सुद्धा
ऑनोमॅटोपोईचं उदाहरण होईल. एक्सप्लेन करताना तुम्ही लिहिणार दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ऑनोमॅटोपोई बिकॉज चर्पिंग इज ए साऊंड वर्ड. नेक्स्ट, द जॅकल्स हॉल इज हर्ड देअर ॲट नाईट. हॉलिंग, हॉल आलेला आहे म्हणजे हा सुद्धा एक साऊंड वर्ड आहे आणि म्हणून हे सुद्धा ऑनोमॅटोपोईचं उदाहरण होईल. आणि लास्ट एक उदाहरण, रूम रूम गोज द बाईक. बघा याच्यामध्ये रूम रूम हा एक साऊंड आलेला आहे, साऊंड वर्ड आलेला आहे ना. बाईकचा होणारा आवाज, जेव्हा बाईक स्टार्ट होते तेव्हा रूम रूम अशा प्रकारचा जो आवाज आहे हा साऊंड वर्ड आहे. आणि म्हणून इथे जर फिगर ऑफ स्पीचचं नाव जर लिहायचं असेल तर तिथं आपण ऑनोमॅटोपोई असं लिहू शकतो. आणि एक्सप्लेन करताना रूम इज अ साऊंड वर्ड अशा प्रकारे त्याचं एक्सप्लेन करू शकतो. हां, यानंतरचं फिगर ऑफ स्पीच आपण बघणार आहोत इन्व्हर्जन, ज्याला आपण व्युत्क्रम अलंकार असं म्हणतो. इन धिस फिगर ऑफ स्पीच द प्रॉपर प्रोज ऑर्डर इज चेंज फॉर ग्रेटर एम्फॅसिस. काय होते या फिगर ऑफ स्पीचमध्ये जो आपला प्रोज ऑर्डर असतो म्हणजे जे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टची जी कन्स्ट्रक्शन असते ती चेंज केलेली असते एक ग्रेटर एम्फॅसिस साधण्याकरिता. कवी एक वेगळा प्रभाव पाडण्यासाठी ही प्रोज ऑर्डर जो आहे हा चेंज करतो. अशा वेळेस त्याला आपण इन्व्हर्जन असं त्या फिगर ऑफ स्पीचला नाव देतो. जसं एक्झाम्पलमध्ये बघा, वाईल डीलिंग विथ अ स्ट्रेंजर कॉमन कर्टसी यू यूज बट द चिल्ड्रेन यू लव यू सीम टू ॲब्यूज. अशा लाईन्स दिलेल्या आहे. यामध्ये बघा प्रोज ऑर्डर चेंज झालेला आहे. सुरुवातीला यांनी वाईल डीलिंग विथ अ स्ट्रेंजर अशा प्रकारे घेतलेला आहे. मग कॉमन कर्टसी यू यूज घेतलेला आहे नाही. म्हणजे पहिल्यांदा सब्जेक्ट असायला पाहिजे यू, त्याच्यानंतर यूज कॉमन कर्टसी अशा प्रकारचं ते सेंटेन्स असायला पाहिजे. म्हणजे हे शब्द समोर असायला पाहिजे, सब्जेक्ट वर्ब अशी रचना त्यामध्ये असायला पाहिजे. परंतु यांनी सब्जेक्ट वर्ब शेवट टाकलेला आहे. त्याच प्रकारचं बट द चिल्ड्रेन यू लव यू सीम टू ॲब्यूज. पहा इथे सब्जेक्ट आणि वर्ब कुठं गेलेलं आहे, शेवट गेलेला आहे, यू सीम टू ॲब्यूज नाही का. म्हणजे वर्ड ऑर्डर जो आहे प्रोज वर्ड ऑर्डर तो चेंज झालेला आहे. आणि अशा प्रकारे सेंटेन्समध्ये वर्ड ऑर्डर जर चेंज झाला असेल तर त्याला तुम्ही अँटीथेसिस असं नाव तुम्हाला द्यावं लागेल. आता या लाईन्सचं एक्सप्लेन करताना आपण असं करूया, दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन. वर्ड्स आर नॉट इन करेक्ट प्रोज ऑर्डर असं तुम्हाला लिहायचं आहे. आणि शक्य असेल तर मग तुम्ही करेक्ट ऑर्डर लिहू शकता. द करेक्ट प्रोज ऑर्डर इज यू यूज कॉमन कर्टसी वाईल डीलिंग विथ द स्ट्रेंजर बट यू सीम टू ॲब्यूज द चिल्ड्रेन यू लव. म्हणजे आपण काय केलेलं आहे, सब्जेक्ट आणि वर्बला समोर घेतलेलं आहे. यू यूज कॉमन कर्टसी हे सेंटेन्स समोर घेतलं आणि जो कॉम्प्लिमेंट होता ते शेवट जोडलेला आहे. म्हणजे वर्ड ऑर्डर चेंज केला, जो करेक्ट वर्ड ऑर्डर आपण इथं वापरला. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, डिसिजन्स आय मस्ट मेक. बघा या सेंटेन्समध्ये वर्ड ऑर्डर चेंज झालेला आहे. सब्जेक्ट कुठं आहे, आय, हे इकडे गेलेलं आहे. त्याच्यानंतर मस्ट आलं, मग मेक आला आणि ऑब्जेक्ट जे पाहिजे ते समोर आलेलं आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट यांचं ऑर्डर जो आहे चेंज झालेलं आहे. आणि म्हणूनच हे उदाहरण कशाचं होईल, इन्व्हर्जनचं होईल. एक्सप्लेन करताना काय लिहिणार, दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन बिकॉज वर्ड्स आर नॉट इन प्रॉपर आर प्रोज करेक्ट ऑर्डर. द करेक्ट ऑर्डर इज आय मस्ट मेक डिसिजन्स. असा करेक्ट ऑर्डर त्याचा असायला पाहिजे होता. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, वेअर ऑन द डार्क वेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज. बघा याच्यामध्ये वर्ड ऑर्डर चेंज झालेला आहे. वेअर ऑन द डेक, सब्जेक्ट आहे माय कॅप्टन लाईज. हे सेंटेन्स कसं असायला पाहिजे होता, वेअरला तुम्ही शेवट घेऊ शकता, सब्जेक्ट समोर माय कॅप्टन लाईज ऑन द डेक नाही का. म्हणजे पहिल्यांदा माय कॅप्टन, त्याच्यानंतर लाईज, त्याच्यानंतर ऑन द डेक. वेअर तुम्ही सुरुवातीला घेऊ शकता, शेवट सुरुवातीला घेतलेलं चांगले. वेअर माय कॅप्टन लाईज ऑन द डेक. दिस इज करेक्ट प्रोज ऑर्डर. सो दिस इज ऑल्सो ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन बिकॉज वर्ड्स आर नॉट इन देअर करेक्ट प्रोज ऑर्डर. नेक्स्ट एक्झाम्पल, अ लिटल लॉंगर स्टे इन साईट. बघा याच्यामध्ये कसं आलं, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. याच्यामध्ये लिटल लॉंगरला समोर घेतलं आहे, त्याच्यानंतर वर्ब वापरलेला आहे, त्याच्यानंतर इनसाइड आहे. वर्ड्स आर नॉट इन करेक्ट प्रोज ऑर्डर. सो दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन.
द करेक्ट प्रोज ऑर्डर इज स्टे इन साईट अ लिटल लॉंगर. करेक्ट ऑर्डर असा असायला पाहिजे होता स्टे इन साईट अ लिटल लॉंगर, परंतु तो ऑर्डर चेंज झाला आणि म्हणून हे सुद्धा इनव्हर्जनचं उदाहरण होईल. नेक्स्ट एक्झाम्पल, मच कॉन्व्हर्स डू आय फाइंड इन दी. यामध्ये बघा सब्जेक्ट शेवट गेलेला आहे. ऑर्डर कसा असायला पाहिजे होता, वर्ड ऑर्डर पहिल्यांदा आय असायला पाहिजे होता, मग डू असायला पाहिजे, मग फाइंड इन दी मच कॉन्व्हर्स असं असायला पाहिजे, परंतु याला इन्व्हर्स केलेलं आहे आणि म्हणून हे इन्व्हर्जनचं उदाहरण होते. एक्सप्लेन करताना आपण लिहिणार दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन बिकॉज वर्ड्स आर नॉट इन करेक्ट प्रोज ऑर्डर. द करेक्ट ऑर्डर इज आय डू फाइंड इन दी मच कॉन्व्हर्स. ओके, एक पुन्हा लास्ट एक्झाम्पल आपण इथे बघूया. टुडे अपॉन अ बस आय सा अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. दिस इज ऑल्सो an example of inversion because words are not in proper prose order. बघा याच्यामध्ये पहिले टुडे ठेवलं आहे, टुडे ठीक आहे, त्याच्यानंतर काय असायला पाहिजे आय सा अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल अपॉन अ बस असं असायला पाहिजे, परंतु अपॉन अ बसला समोर आणलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट वर्बला टाकलं, म्हणजे वर्ड ऑर्डर चेंज झाला. आणि अशा प्रकारे वर्ड ऑर्डर चेंज होत असेल तर ते एक्झाम्पल होते इन्व्हर्जनचं. एक्सप्लेन करताना मित्रांनो वर आपण लिहिलेलं आहे अशा प्रकारे वर्ड ऑर्डर जर चेंज झाला असेल तर तुम्ही लिहू शकता दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन, वर्ड्स आर नॉट इन करेक्ट प्रोज ऑर्डर. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या वर्ड्सचा करेक्ट ऑर्डर प्रोज ऑर्डर लावू शकता. त्यानंतर बघणार आहोत आपण टॅटॉलॉजी. काय टॉटॉलॉजी? इन दिस फिगर ऑफ स्पीच सेम मिनिंग वर्ड्स आर सिमिलर वर्ड्स आर यूज इन द लाईन. या फिगर ऑफ स्पीचमध्ये समान अर्थाचे शब्द एकाच लाईनमध्ये वापरले जातात. जेव्हा दोन समानार्थाचे शब्द एकाच लाईनमध्ये वापरले जात असतील तर त्याला तुम्ही नाव देऊ शकता टॅटॉलॉजी. टॉटॉलॉजी. एक्झाम्पल बघूया. फॉलन, कोल्ड अँड डेट. बघा याच्यामध्ये कोल्ड आणि डेट दीज आर सिमिलर वर्ड्स मीन्स सेम मिनिंग वर्ड्स आर यूज्ड. अशा प्रकारे दोन समान अर्थाचे शब्द जर वापरले गेले असतील तर ते उदाहरण होते टॅटॉलॉजीचं. एक्सप्लेन करताना आपण असं लिहिणार दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ टॅटॉलॉजी. द वर्ड्स फॉलन, कोल्ड अँड डेट हॅव द सेम मिनिंग. है ना, ज्या दोन शब्दाचा मिनिंग सेम असतो ते शब्द इथं टाकून द्यायचे, इथे आणि इथे. द वर्ड्स फॉलन, कोल्ड अँड डेट हॅव द सेम मिनिंग. सो दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ टॅटॉलॉजी. नेक्स्ट एक्झाम्पल, द शिप इज अँकर्ड सेफ अँड साऊंड. इथे बघा सेफ आणि साऊंड सिमिलर मिनिंग वर्ड्स आहेत, म्हणजे सेम मिनिंग वर्ड्स आहे आणि ते एकाच लाईनमध्ये आलेले. अशा प्रकारे सेम मिनिंग वर्ड्स एका लाईनमध्ये आले असल्यामुळे दिस इज ऑल्सो ॲन एक्झाम्पल ऑफ टॅटॉलॉजी. एक्सप्लेन करताना तुम्ही लिहू शकता द वर्ड्स सेफ अँड साऊंड हॅव द सेम मिनिंग. ओके, देन आय वॉन्ट टू हिअर फेअरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. या सेंटेन्समध्ये बघा इथे फेअरी टेल्स अँड स्टोरीज. टेल्स आणि स्टोरीज हे सिमिलर मिनिंग वर्ड्स आहे, दोन्हीचा मिनिंग सेम आहे आणि म्हणून सेम मिनिंग वर्ड्स एकाच लाईनमध्ये वापरलेले आहे, म्हणून हे सुद्धा टॉटॉलॉजीचं उदाहरण होईल. एक्सप्लेन करताना तुम्ही लिहिणार दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ टॉटॉलॉजी. द वर्ड्स टेल्स अँड स्टोरीज हॅव द सेम मिनिंग. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, आय वॉन्ट टू लिव्ह वाईल आय एम अलाइव्ह. याच्यामध्ये बघा लिव्ह आणि अलाइव्ह हॅव सेम मिनिंग means similar meaning words are used. So this is also an example of tautology. Last, she is smart, intelligent and braining. आता याच्यामध्ये बघा स्मार्ट, इंटेलिजंट अँड ब्रेनी. इथे हे जे तीनही वर्ड्स वापरलेले आहे दे हॅव सेम मिनिंग. ओके, स्मार्ट मीन्स इंटेलिजंट, इंटेलिजंट मीन्स ब्रेनी, मीन्स सिमिलर मिनिंग वर्ड्स आर यूज इन द सेम लाईन. सो दिस इज also an example of tautology. एक्सप्लेन करताना तुम्ही लिहिणार द वर्ड्स स्मार्ट, इंटेलिजंट अँड ब्रेनिंग हॅव द सेम मिनिंग. सो दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ टॉटॉलॉजी. अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्जन, अँटिथेसिस, ऑनोमोटोपोई, टॉटॉलॉजी आणि अपॉस्ट्रोफी सारखे फिगर ऑफ स्पीच इथं आपण पाहिलेले आहेत. मित्रांनो, आय होप यू विल अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ दीज फिगर ऑफ स्पीच. मित्रांनो, हे जर व्हिडिओ तुम्हाला
आवडला, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही महत्त्वाच्या ग्रामरच्या टॉपिकविषयीचे जे नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ते व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.